हरिओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज इथे मी बोटनेट फ्रिंज कट अस्तर ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर इथे मी बॅक साईड काढलेली नाही आहे पेपर कटिंगमध्ये, तर मी ते डायरेक्टच ब्लाऊजवरती आखून घेत आहे. तशा पद्धतीने तुम्ही हे आखून घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला जर पेपर कटिंग हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की पेपर कटिंग हे करील. तर मी इथे स्टार्टिंगला उंची वगैरे बॅक साईडचं संपूर्ण म्हणजे जे हे लागतं ते मी सगळं इथे टाकलेलं आहे आणि आखून घेतलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्ही ही बॅक साईड आखून घ्यायची आहे. हे बोटनेटचं पॅटर्न आहे फ्रिंज कटचं. त्यानंतर इथे मी बाही ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता की बाही अंजली बाही आहे. तर तुम्हाला इथे 1 मीटर कपडा वापरायचा आहे अस्तरचा. कारण काय होतं की पॅटर्न व्यवस्थित बसत नाही 80 सेंटीमीटरमध्ये. हा बाही असली तुमची तर 80 सेंटीमीटरमध्ये बसते. बघू शकता बघा कसा प्रॉब्लेम येतोय. तर आपल्याला असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून शानी आपल्याला 1 मीटर कपडा वापरायचा आहे. तर इथे कशा पद्धतीने मी ठेवत आहे बघा. तर आपण कसं कपड्यामध्ये बसवायचं पॅटर्न याची पूर्ण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित रीतीने बसवून त्यानंतर आपल्याला इथे पॅटर्न आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी ठेवलेले आहे तशा पद्धतीनं. तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बोटनेट गळ्याचे किंवा फ्रिंज कट कटोरा ब्लाऊज कुठलेही ब्लाऊजचे पेपर कटिंग हवे असेल तर कमेंट करून सांगा. टीचिंगही हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की सांगेल. हे 38 साईजचं पेपर कटिंग होतं. त्याचं मी फ्रिंज कटचं ब्लाऊजचं मी माप टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि पेपर कटिंगचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता. मी फक्त फ्रंट साईडचा पेपर कटिंग टाकलेला आहे. तुम्हाला जर हेचा हवं असेल बॅक साईड वगैरे हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी टाकेल. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता बाहीचा आकार पण तसाच आखून घ्यायचा आहे व्यवस्थित. पेपर हलू नये म्हणून व्यवस्थित हाताच्या साहाय्याने त्याला पकडायचं आहे आणि व्यवस्थित आखून घ्यायचं आहे जेणेकरून हलू नये म्हणून शनी. त्यानंतर इथे मी थोडेसे आधी शोल्डर कट केलेला आहे बघा. त्यानंतर कमर साईड कटिंग केलेले आहे. त्यानंतर इथे एकदम काटाव बसल्यामुळं मी आधी करती फ्रिंज कटचा जो कटोरा असतो तो मी कटिंग केलेला आहे अशा पद्धतीनं. तर इथे जॉईंट होतं. कधीही लक्षात ठेवायचं की घडीची बाजू आपल्याकडं ठेवायची जेणेकरून बॅक साईड पण घडी कुठल्या साईडला आपल्याला आखून घ्यायची जेणेकरून पॅटर्न व्यवस्थित कटिंग होतं. बॅक साईड मी कटिंग केलेली आहे. त्यानंतर मी इथे बाही कटिंग करत आहे. अशा पद्धतीने आपल्याला बाही व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. थोडं क्रॉस काटाला आलेलं आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे. तसंच एक्स्ट्रा सोडायचं नाही. ज्या पद्धतीने आपण खडून आखलेलं असते त्या पद्धतीनेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही साईड पट्टी आहे ती मी कटिंग करत आहे. इथं माझी बाही फुल असल्यामुळे मी 1 मीटर कपडा घेतलेला होता. तुमची जर बाही हाफ असली तर 80 सेंटीमीटरमध्ये आपलं पॅटर्न निघतं. फुल बाही असली तर 1 मीटरच कपडा लागतो, नाहीतर पॅटर्न निघत नाही, व्यवस्थित ठेवता पण येत नाही. तर इथे बघू शकता मी इथे
अस्तर व्यवस्थित कटिंग करून घेतलेले आहे। तर त्यानंतर मी इथे पीस हातरलेला आहे, तुम्ही बघू शकता। एका साईडला मी बाही हातरलेली आहे, एका साईडला बॅक साईड ठेवलेली आहे, त्यानंतर मी साईड पट्टी ठेवलेली आहे, त्यानंतर मी इथे कटोरी ठेवलेली आहे। ब्लाउज पीस आहे त्याची मी उभी घडी घातलेली आहे। धडी खूप मोठी होती तर बॅक साईड पण निघाली माझी आणि बाहीला पण निघाले, पण प्रत्येकाचं असं येत नाही, कमी जास्त कापड असतं, त्याच्यामुळे दोन्ही साईडला तुम्ही काट जरी काढला बाहीचा तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये। बॅक साईडला काट असावा असं काही नाहीये। त्यानंतर मी कटोरा कटिंग करून घेतलेला आहे। पाव इंच आपल्याला कापड सोडून कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग करत आहे, तसंच तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। कपडा थोडा थोडा सोडायचा आहे, अर्धा किंवा पाव इंच कपडा तुम्ही सोडायचा आहे ब्लाउज पीसाचा आणि कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी बघा सगळे भाग कटिंग करून दाखवत आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर कमेंट करून नक्की सांगा।